पोलीस भरती PYQ मेगा 24,500 या पुस्तकामध्ये पोलीस भरतीचा प्रश्नसंच आहे आणि जवळजवळ 25,000 प्रश्न या पुस्तकामध्ये आहेत. तर ते सगळे प्रश्न आपण सॉल्व्ह करणार आहोत. डेली 50-100 प्रश्न जसं मला वेळ भेटेल तसं मी सॉल्व्ह करणार आहे. आणि यूट्यूब चॅनलवर तुम्ही फॉलो करू शकता जर तुम्हाला हे प्रश्न बघायचे असतील तर. सगळ्यात पहिला प्रश्न बघा, मराठी लिपी कोणत्या प्रकारे लिहिली जाते? जेव्हा आपण मराठी लिपी लिहितो देवनागरीमध्ये तेव्हा आपण कशी लिहितो? अशी लिहितो ना. आता समजा मी इथे लिहायला चालू केलं क ख ग घ, ठीक आहे, तर मी डावीकडून उजवीकडे जातोय. मग या प्रश्नाचं उत्तर काय येईल की मराठी लिपी ही डावीकडून उजवीकडे लिहिली जाते. नंतर बघा, आभाळगत माया तुझी आम्हावरती राहू दे हा अलंकार कोणता? तर बघा, आभाळगत माया तुझी, आभाळगत म्हणजे आभाळासारखी, म्हणजे आभाळाची उपमा दिली ना मायेला. मग याचं उत्तर येणार आहे उपमा अलंकार. पुढचा प्रश्न आहे, तिसरा प्रश्न बघा, शाब्बास तुमच्या संघाने आज सामना जिंकला या वाक्यातील कर्म ओळखा. शाब्बास तुमच्या संघाने सामना जिंकला. सामना जिंकला कोणी जिंकला? तर संघाने जिंकला. म्हणजे कर्ता कोण झाला? संघ झाला. काय जिंकला म्हणजे कशावर क्रिया झाली? तर सामन्यावर क्रिया झाली ना, म्हणजे सामना हे कर्म झाला. आणि त्यांनी विचारले की वाक्यातील कर्म ओळखा. वाक्यातील कर्म काय? तर सामना हे वाक्यातील कर्म आहे. पुढचा प्रश्न, विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येतं? विधानार्थी वाक्य म्हणजे सिंपल वाक्य, रमेश शाळेत गेलाय. हे एकदम सोपं उदाहरण आहे विधानार्थी वाक्याचं. यानंतर मी काय देणार? प्रश्न चिन्ह देणार? नाही देणार. उद्गारवाचक चिन्ह देणार? नाही देणार. याच्यानंतर मी पूर्ण विराम देणार आहे. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर आहे की विधानार्थी वाक्याच्या शेवटी कोणते विरामचिन्ह येते? तर पूर्ण विराम येते. पुढे बघा, कळसुबाई हे सर्वात उंच शिखर आहे या वाक्यातील कळसुबाई हे काय? बघा, कळसुबाई हे एक उंच शिखर आहे. कळसुबाई उंच शिखर आहे. आता ह्या वाक्यामध्ये ना कळसुबाई हे एक विशेष नाम आहे. शिखर काय? शिखर एक सामान्य नाम आहे. कारण किती प्रकारची शिखर असू शकतात, वेगवेगळ्या शिखराला वेगवेगळं नाव असू शकतं. मग शिखर हे सामान्य नाम आहे तर कळसुबाई हे एक विशेष नाम आहे. या प्रश्नाचं उत्तर येणार की कळसुबाई हे एक विशेष नाम आहे. पुढे बघूया, चांदणी या शब्दाचे वचन बदलून येणारे रूप ओळखा. चांदणी, आता बघा, चांदणी हे वचन बदलायला सांगितले त्यांनी, म्हणजे एक वचन अनेक वचन. आपण बोलतो तुम्हाला आकाशात एक चांदणी दिसली, पण तिथे जर 10 चांदण्या असतील म्हणजे काय? 10 काय अनेक वचन काय झालं? चांदण्या झालं. म्हणजे याचं उत्तर येणार चांदण्या. पर्याय दिलेले होते त्यांनी, चांदोबा, चांदणे, चांदणा, चांदण्या. तर चांदण्या याचं उत्तर येणार आहे. नंतर पुढे बघा, सत्य असत्य व बुद्धीला स्मरून या शब्द समूहासाठी एक शब्द सुचवा. सत्य असत्य आणि बुद्धीला स्मरून काय? सत्सद विवेक बुद्धी याचं उत्तर येणार आहे. त्यांनी उत्तर दिले होते सत्सग विवेक बुद्धी, नंतर स्मरणशक्ती, अर्धसत्य, बुद्धिसत्ता. तर याचं उत्तर येणार आहे सत्सद विवेक बुद्धी. पुढचा प्रश्न आहे, खालीलपैकी कोणता शब्द स्त्रीलिंगी आहे? 4 त्यांनी ऑप्शन दिले बघा. पुस्तक, विहीर, चित्र, आड. स्त्रीलिंगी शब्द विचारलाय. हे जे पुस्तक आहे ना, आपण काय बोलतो? हे पुस्तक बोलतो ना. म्हणजे ते काय झालं? तर ते झालं नपुंसकलिंगी झालं, हे पुस्तक. नंतर आपण विहीर बोलतो. आता काय विहिरीला काय बोलत? ती विहीर बोलतो ना आपण, म्हणजे स्त्रीलिंगी. मग याचं उत्तर आहे ना स्त्रीलिंगी. सिंपल आहे. चित्राला पण आपण ते चित्र बोलतो, नपुंसकलिंगी. आड काय? तो आड, म्हणजे तो पुल्लिंगी झाला. नंतर बघा, सिंहाचे ओरडणे खालीलपैकी कोणत्या शब्दाने दाखवतात? सिंह जेव्हा ओरडतो तेव्हा तुम्ही काय बोलतात? की सिंहानं म्याव म्याव गेलं असं बोलतात? नाही, सिंहाने काय केली? डरकाळी फोडली, किंवा वाघाने डरकाळी फोडली. मग याचं उत्तर येणार डरकाळी. त्यांनी ऑप्शन दिले होते, हंबरणे, गायीचे हंबरणे, किंचाळणे तर माणूस किंचाळतो, डरकाळी आणि चिरकणे. तर याचं उत्तर येणार डरकाळी. नंतर बघा, इथे एक आपला प्रश्न सुटून गेलेला आहे की खालील 5 वाक्यांचा क्रम सुधारून अर्थपूर्ण परिच्छेद तयार करा. वाक्य काय दिले बघा, शिक्षक वर्गात शिकवत होते. शिक्षक वर्गात शिकवत होते. नंतर वर्गात एकच हशा पिकला. नंतर
मंगेश मात्र पेंगत होता. नंतर शेवटी तो घोरू लागला. नंतर वर्ग रंगून गेला होता. आता बघा, यांचा आपल्याला काय क्रम लावायचे. तर पहिला वाक्य कोणतं येणार, दुसरं, तिसरं, चौथा आणि पाचवं. तर लॉजिकली बघायला गेलं तर बघा, हा पहिलं वाक्य यायला पाहिजे की शिक्षक वर्गात शिकवत होते. नंतर मंगेश मात्र पेंगत होता, हे दुसरं वाक्य यायला पाहिजे. नंतर शेवटी तो घोरू लागला, हे तिसरं वाक्य यायला पाहिजे. त्यानंतर घोरू लागल्यावर काय होईल, वर्गात एकच हशा पिकला, चौथं वाक्य. आणि पाचवा की वर्ग रंगून गेला होता. वर्गात हशा पिकल्यानंतर वर्ग रंगून जाणार आहे, बरोबर. आणि मंगेश पेंगत होता आणि पेंगल्यानंतर तो घोरायला लागला. म्हणजे अशा प्रकारे आपलं जे आहे ते वाक्यांचं क्रम येणार आहे. शिक्षक वर्गात हसत होते, मंगेश मात्र पेंगत होता, शेवटी ते घोरू लागला, नंतर वर्गात एकच हशा पिकला आणि वर्ग रंगून गेला होता. तर हा झाला. त्यानंतरचा प्रश्न बघा काय आहे. कधीचा पेपर आहे माहिती आहे का, छत्रपती संभाजीनगरचा शहर आयुक्तालय चालक पोलीस 2019चा पेपर आहे. त्यानंतर आपल्याला पाहायचंय की सर्वनाम म्हणजे, त्यांनी पुढे डॅश देत दिले की सर्वनाम म्हणजे काय. आणि त्यांनी ऑप्शन दिलेत, नामाचे गुणविशेष सांगणारा, सृष्टीतील व्यक्ती वस्तू इत्यादींचा बोध करून देणारा, नामाऐवजी येणारा शब्द किंवा कोणतीही क्रिया अथवा कृती दर्शविणारा विकारी शब्द. तर सर्वनाम म्हणजे काय, नामाऐवजी येणारा शब्द. ही एकदम बेसिक डेफिनेशन तुम्हाला माहितच पाहिजे. त्यानंतरचा प्रश्न बघा, कावेरीला लाल फुल आवडते या वाक्यातील विशेषण कोणते. कावेरीला फुल आवडते, ठीक आहे, पण फुल कसं आहे, लाल आहे. म्हणजे फुलाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगितली ना लाल या शब्दाने. आणि एखाद्या शब्दाबद्दल एक्स्ट्रा माहिती सांगणारा जो शब्द असतो त्याला आपण काय बोलतो, त्याला आपण विशेषण बोलतो. म्हणजे कावेरीला लाल फुल आवडले म्हणजे फुल कोणत्या कलरचे, लाल. मग विशेषण कोणतं येणार, लाल. त्याचं उत्तर येणार की लाल हे विशेषण आहे. नंतर बघा, पुढील वाक्याचा काळ ओळखा. आता तुम्हाला वाक्य दिली जातील, तुम्हाला काळ ओळखायचा आहे. हा वाक्य काय दिलंय बघा, गणेश शाळेत जात होता. आता बघा, गणेश शाळेत जात होता म्हणजे ही क्रिया कधी झालेली आहे, भूतकाळामध्ये झालेली आहे. म्हणजे हा भूतकाळ येणार आहे. आता त्यांनी ऑप्शन दिलेले आहेत, वर्तमान काळ नाही येणार, भूतकाळ येऊ शकतो, भविष्यकाळ नाही येणार आहे, पूर्ण भविष्यकाळ नाही येणार आहे. त्याच्यामुळे भूतकाळच येणार आहे. आता त्यांनी विचारलेलं नाही की चालू भूतकाळे की पूर्ण भूतकाळे, मग भूतकाळ त्याचं उत्तर येणार आहे. पुढचा प्रश्न आहे, जिथे आकाश जमिनीला टेकल्यासारखी ती जागा म्हणजे काय, त्याला क्षितिज बोलतात. क्षितिज, क्षितिज, तला पहिली विलांटी आहे. तर हा शब्द कधी तुम्हाला शुद्ध लेखनामध्ये सुद्धा विचारू शकतात. नंतर बघा, 1 हेक्टर बरोबर किती. तर 1 हेक्टर म्हणजे ना 10,000 चौरस मीटर 1 हेक्टर. तुम्हाला पाठ पाहिजेत गोष्टी, 1 किलोमीटर म्हणजे किती मीटर वगैरे सगळ्या अशा गोष्टी तुम्हाला माहित पाहिजेत. नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे. तर याचं उत्तर आहे नाशिक, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली. तुम्ही घरी जाऊन बघा, याचं उत्तर आहे हैदराबाद. नॅशनल पोलीस अकॅडमी, सरदार वल्लभभाई पटेल. पुढे बघूया, संपूर्ण ई प्रशासन साध्य करणारे पहिले राज्य कोणते. संपूर्ण ई गव्हर्नन्स, ई प्रशासन कोणत्या राज्यामध्ये असणार आहे, केरळ. याचं उत्तर आहे केरळ. केरळमध्ये 100% लिटरसी सुद्धा आहे, त्यामुळे तुम्ही त्यावरून थोडा अंदाज लावू शकता. त्यांनी तुम्हाला उत्तर दिले होते, महाराष्ट्र नाहीये, केरळ, गोवा, कर्नाटक. केरळ आहे त्याचं उत्तर. 52 दरवाजे म्हणून कोणत्या शहराला ओळखले जाते. छत्रपती संभाजीनगर, जिल्हा बुलढाणा, पुणे, दिल्ली. 52 दरवाजे, द सिटी ऑफ 12 डोर्स, छत्रपती संभाजीनगर याचं उत्तर आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न बघूया. विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात. टंगस्टन, प्लॅटिनम, तांबे, ॲल्युमिनियम.
लहानपणीच तुम्हाला माहिती आहे टंगस्टन वापरतात बघा, विज्ञानाच्या पुस्तकात लिहिलेलं भेटेल तुम्हाला टंगस्टन. त्या पुढचा प्रश्न आहे की नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरता दिला जातो? नोबेल पुरस्कार इंटरनॅशनल लेवलचा पुरस्कार आहे. तो भौतिकशास्त्र म्हणजे फिजिक्स, रसायनशास्त्र, केमिस्ट्री, साहित्य की या तिघांपैकी सर्व? तर या तिघांपैकी सर्व व्यक्तींना दिला जातो. फिजिक्स, केमिस्ट्री आणि लिटरेचर तिघांमध्ये दिला जातो. नंतर त्यांनी विचारले पाण्यामध्ये कोणते घटक असतात? पाण्यामध्ये कोणते घटक असतात? पाण्याचा फॉर्म्युला माहिती तुम्हाला H2O. आता H म्हणजे काय? हायड्रोजन. O म्हणजे ऑक्सिजन. म्हणजे पाण्यामध्ये हायड्रोजन आणि ऑक्सिजन असतं. सिंपल उत्तर आहे याचं. याचं उत्तर येणार एक, ऑक्सिजन आणि हायड्रोजन. महाभारतातील धृतराष्ट्र राजाच्या पत्नीचे नाव काय होते? धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव काय होते बघा? धृतराष्ट्राच्या पत्नीचे नाव होते गांधारी. धृतराष्ट्र तुम्हाला माहिती दुर्योधनाचे वडील धृतराष्ट्र, जे कौरवांचे वडील होते, आणि त्यांच्या पत्नीचे नाव म्हणजे कौरवांच्या आईचे नाव काय होते? गांधारी होते. पुढचा प्रश्न बघूया. भारतात पोलीस स्मृती दिन कोणता दिवस पाळण्यात येतो? भारतामध्ये 21 ऑक्टोबर याचं उत्तर आहे. पोलीस स्मृती दिन. तुम्ही पोलीस भरतीची प्रिपरेशन करताय तर पोलिसांच्या रिलेटेड जे जे काय काय दिवस आहेत ते तुम्हाला माहित पाहिजेत. पुढचा प्रश्न बघूया आपण. पुढचा प्रश्न आहे खाण्याचा सोडा म्हणजे काय? खाण्याचा सोडा म्हणजे सोडियम बायकार्बोनेट. खाण्याचा सोडा सोडियम बायकार्बोनेट. माझं मराठीमध्ये थोडस सायन्स होतं ना, त्याच्यामुळं काही काही शब्द तुम्ही पकडून घ्या. तर मी सोडियम बायकार्बोनेट फॉर्म्युला पण लिहून देईल, पण मराठीमध्ये लिहिताना कधी कधी थोडंसं हे होतं. पुढचा प्रश्न आहे की शेतकऱ्याचा असूड खूप नावाजलेलं पुस्तक आहे आणि ते ज्योतिबा फुले यांनी लिहिलेले. त्यानंतर बघा, पोलीस दलातील हुद्द्यानुसार खालीलपैकी कोणता चढता क्रम बरोबर आहे? पोलीस दलातले जे हुद्दे आहेत म्हणजे PSI ची रँक कुठे आहे, नंतर पोलीस शिपायाची रँक कुठे आहे, कॉन्स्टेबल, तर ते सगळं तुम्हाला माहित पाहिजे. याचं उत्तर बघा, तुम्हाला लिहून देतो तुम्ही काय होतं. कशी रँक त्यांनी विचारली होती, सगळ्यात खाली कोणती रँक येते आणि सगळ्यात वर कोणती रँक येते? तर बघा, सगळ्यात खाली येतो पोलीस शिपाई. ह्या पूर्ण रँक तुमच्या पाठ पाहिजेत. मिनिमम 10 रँक तरी तुम्हाला माहित पाहिजेत. नंतर येतो पोलीस नाईक, शिपायावर नाईक, ठीक आहे. नंतर बघा हवालदार आणि हवालदारानंतर येतात ते आहे पोलीस सहाय्यक, उपनिरीक्षक. ही असे तुम्हाला 4 जणांच्या रँक त्यांनी विचारल्या होत्या.